ठिकाणी आमचे मित्र, स्टेजवर उपस्थित असणारे सर्व मान्यवर, उशिरा का होईना खुर्ची मिळवण्यात यशस्वी झालेले माझे तरुण मित्र, पायावर आडी टाकून ऐटीत बसलेल्या सर्व मुली आणि नेहमीप्रमाणे ताटकळत उभे असणारे काही मित्र, तशी आपल्याला उभं राहण्याची सवय असते. आज एका वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण मला या ठिकाणी बोलवलेलं आहे. खरं तर तुमच्याशी चर्चा सुरू करण्यापूर्वी किंवा तुमच्याशी, तुम्ही त्याला मार्गदर्शन म्हणाल, पण मी तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आलेलो नाही, तर तुमच्याशी गप्पा मारण्यासाठी आलेलो. आणि म्हणून तुम्ही आपापसात गप्पा न मारता आपण एकमेकाशी चर्चा करूया. खरं तर मी ज्यावेळेस इथं आलो आणि सरांनी सांगितलं की गणेश शिंदे म्हणून कुणीतरी व्याख्याते आलेले आहे, पोरांचं काय नाही, पण इथं मी पुढे येऊन बसल्यानंतर बऱ्याच मुलींच्या कपाळावरती आठ्या होत्या. सरांनी हे कोण पोरगा आणलंय आणि ह्याला व्याख्याता कसं म्हणताय. कुणीही हल्ली कुणाचं ऐकून घ्यायला मोकळं नाही. तुमच्या सरांनी जर राखी सावंतला बोलवलं असतं तर गर्दी कुठे झाली असती, व्याख्यानाला झाली असती की राखी सावंतच्या कार्यक्रमाला झाली असती. शाबास, करू ना. कसं असतं, कुणी कुणाचं ऐकून घ्यायला मोकळं नाही. माझ्या आजोबा मला सांगायचे, राजा रे, तुला जर असं वाटत असेल की कुणी कुणाचं ऐकून घ्यावं तर सांगणाऱ्या माणसाकडे एकतर छान जिगर असायला हवं, नाहीतर मग फिगर असायला हवं. आता जिगर वरतून दिसत नाही आणि दिसण्यासारखी फिगर नाही, म्हणून ही व्यक्ती तुम्हाला काय सांगणार असा प्रश्न तुमच्या